एक नंबरचे 2 चान्स आहेत त्यांची झालंय काम, आता काय टेन्शन नाही. काढलंय काम. दोन मॅच जिंकलोय आम्ही, पण पण 2 मॅच जिंकलोय आणि आता त्याची दुसरी मॅच आहे, त्याची लास्ट मॅच आहे. ही 4 ओव्हरचीच राहू दे मॅच, नंतरला बघूया, कारण की एक लास्ट मॅच आहे. काय ते नंतर टाइमपास झाला ना, टाइमपास झाला ना, तर गेला आम्ही सांगतो. तू चल ना सांगतील ते. हार्दिक मला पण सांग. मला पण सांग ना. हे राजपूतवाले क्वालिफायर्स आहेत, त्यांच्यात मेन आहे. कोणाच्यात? रेड आणि सांग कसं. बघ असं का, राजपूतवाल्यांचे 4 पॉईंट आहेत. ऐका ती, राजपूतवाल्यांचे 4 पॉईंट आहेत, त्यांचा रन रेट आहे 0.112. प्लस वीटवाल्यांचे 4 पॉईंट आहेत, त्यांचा रन रेट आहे 0.113. तर ते जर हरतात मॅच तर त्यांचा रन रेट डाऊन होतोय आणि हे क्वालिफायच होतील. कोणते? राजपूतवाले. ऐक न, रेड रहिनोज जर 5, आता त्यांची काय पहिला फिल्डिंग आहे विथ बॅटिंग आहे ना. हां, मग त्यांना 4 हे करून जिंकायचं, 4 रन ठेवून जिंकायचं रेडवाल्यांना, रेड रहिनोजला. हां, क्वालिफाय. आता हे द्वितवाले उलट द्वितला जिंकायचंच आहे. तुम्ही सेफ आहे. त्यांना इकडेच बोलवा ना, त्यांना पण, या तिघांना पण बोलवा इकडेच. त्यांना पण बोला, राजपूतवाल्यांना बोलवा. राजपूत रेड रहिनोज आणि द्वित. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग सजवून घ्या मैदानामध्ये. फक्त .0.001 पुढे आहे. जर तुम्ही हा सामना हरतात तर तुम्ही डायरेक्ट डिस्क्वालिफाय होतील, कारण की तुमचा रन रेट डाऊन होईल आणि हे ऑलरेडी क्वालिफाय होतील. म्हणजे 99% राजपूत क्वालिफायच आहे, बरोबर. आणि जर हे जर तुम्हाला धोक्यात आहे, हे जर 6 पॉईंटने, म्हणजे आता तुमची बॅटिंग आहे ना, तुम्हाला 6 रन ठेवून जिंकायचं आहे. 6 रन नाही तर ते क्वालिफायच होतील. तुम्हाला मेन जिंकायचंच आहे, तुम्हाला करो या मरो आहे. हां, तुमच्या जो जिंकेल ना, हां, ते काय नका करू, तुमच्या जो जिंकेल तो क्वालिफाय होईल. हां, पण झाले सेफ, तुम्ही सेफ झालाय. आणि आम्ही आता काय नाही, आता जरा टेन्शन आलंय. नाही पण आता आई चला फिल्डिंग लावून घ्या, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. इनिंग झाले ना, एक्झॅक्ट सांगितलं जाईल असं सांगा यांना कॅल्क्युलेशन द्वितवाल्यांसाठी. एक इनिंग झाल्यानंतर, म्हणजे पहिली इनिंग झाल्यानंतर जे कॅल्क्युलेशन आहे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. द्वित आणि त्याचबरोबर रेड रायनोज आपण पाहतोय. हॅलो हॅलो चेक. हॅलो,
दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाल्यात. लेग स्टेजचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच चा मॅन ऑफ द मॅच रमेश आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रमेश आपण यायचं आहे. सामना या ठिकाणी सुरुवात होते. पहिला चेंडू या ठिकाणी लेग स्टिकच्या बाहेर चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. आदर्शनगर प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहतोय. अंतिम सामना लीग स्टेजचा आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन संघांमध्ये 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिड ऑन आहे त्या ठिकाणी एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती 3. पहिल्या चेंडूचं केलं या ठिकाणी झालंय. आकर्षित ट्रॉफीज आपण पाहतोय आणि या ट्रॉफीजवरती आपलं सुवर्ण हस्ताक्षरांमध्ये कोणता संघ नाव करेल. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन काय आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. नो बॉल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. क्षमस्वी 5 या आकड्यावरती. इथून पूल केला जातोय. तितकंसं पॉवरफुल ठरणार नाही आहे कारण एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 6 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिले षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर मनोज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल धीम्या गतीने टाकला होता चेंडू. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सिंगल साहिलच्या बॅटमधून येते. पहिले षटक प्रगती पथावरती. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी गोलंदाज दाखल होत आहे. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. सरळ चेंडू या ठिकाणी निघून जातोय. डिक्लेअर झोनमध्ये एक धाव येईल या चेंडूवरती. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 8. एक्स्ट्रा बॉल मोठ्या प्रमाणामध्ये हाताळले गेले. एक सुवर्ण संधी या ठिकाणी आपण पाहतोय साहिल मानकरसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 500 रुपयांचं कॅश प्राईज सुरेखा गोरे मॅडम यांच्या माध्यमातून. इथून मोठा स्ट्रोक जरूर येतोय. एक लॉंगेस्ट हिट या ठिकाणी आलाय. या चेंडूवरती एकच धाव येईल. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. एक बिग हिट या ठिकाणी केला होता. शेवटचा बॉल असेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या मध्ये झालाय. शेवटचा बॉल आणि स्ट्रायकिंगमध्ये बॅटर आहेत. तितकंसं कॉन्फिडन्स या फटक्यामध्ये नव्हता. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. पहिल्या षटकाचं खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती. 10 रन्स स्कोर कार्ड ते आपण पाहतोय. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालाय. चला रमेश आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. चांगला कटर या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रशांत बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पहिल्या चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. पुढचा बॉल सुद्धा अप्रतिम. मागचे दोन्ही बॉल या ठिकाणी फलंदाज त्याला बीट करतायत. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. आपल्याकडे असला अनुभव या ठिकाणी दाखवत आहेत. आपल्याकडे असला एक्सपिरियन्स या ठिकाणी दाखवत आहेत. मागचे 3 बॉलमध्ये 3 डॉट बॉल आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. शॉर्ट मिड विकेटला चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. एक धाव येईल या चेंडूवरती. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. इथून सरळ बॅटचा वापर केलाय आणि 500 रुपये
त्यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जरा शेवटचा चेंडू असेल. ऑफसाईडला या ठिकाणी स्टेअर केलं जातं. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती 18 रन स्कोर करते आपण पाहतोय. पहिले 3 चेंडू चांगल्या टप्प्यावरती होते, परंतु त्यानंतरचे 3 बॉल या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या टप्प्यावरती नाही आहेत. तर नाही आपण कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्समध्ये कॅमेरा फिरवायचा आहे. पहिल्याच बॉलवरती साहिलच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. 9+6. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती आकाशाला गवस निघाला हा षटकार आपण पाहतोय. बिग हिट लॉफ्टी ड्राईव्ह. लागोपाठ 3 षटकार आले तर 1001 रुपयाचं कॅश प्राईज असेल. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. 9+2 एकूण 3 धावा असतील या चेंडूवरती. 28 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. फलकावरती आपण पाहतोय. कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय. प्रेशराईज झाल्यात गोलंदाज. पुढचा बॉल घेऊन सलग 2 नो बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत आणि बॉलर चेंज केला गेलाय. गोलंदाज हार्दिक आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल डिक्लेअर झोन मध्ये निघून जाईल. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एकरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 29 धावा फलकावरती लागल्यात. 2 धावा आहेत का म्हणजे 30 धावा असतील. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. तिसरं षटक या ठिकाणी प्रोग्रेस कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. इथून सरळ बॅटचा वापर केलाय. फ्लॅट या ठिकाणी चेंडू येतोय. नो बॉल आहे का? नो बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 9+2 म्हणजे 3 धावा या चेंडूवरती येत आहेत. 9+2 एकूण 3 धावा असतील. दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे. थोडंसं दुखापत झालं या ठिकाणी मयूरला. चला जास्त जर दुखापत असेल तर त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये दुसरा खेळाडू आपण आणा मैदानामध्ये. इट्स ओके. एक बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय म्हणजे अजून इथून 11 बॉलचा खेळ बाकी आणि धावसंख्या फलकावरती आणि या बॉलवरती विकेट या ठिकाणी मिळालंय. फलंदाज साहिल गॉन.
थँक्यू डीजे. षट षटकारसाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आपण पाहतोय. अक्षयसाठी हे कॅश प्राईज आहे. सागर मंडळ यांच्या मदतीतून हे कॅश प्राईज लावले गेले. विजय कांबळे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज षटकाराकरिता अक्षयसाठी. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कोरड टप्प्याचा चेंडू होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला होता. मिसफिल्ड त्या ठिकाणी झाले. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 35. 1 शॉट म्हणजे एकच धाव इथून ऍड केली जाईल. 34 धावा फलकावरती आपण पाहतोय. इथून सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. विकेट मिळाली. थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती लागले गेले 35. क्षमास्वी 34. एक 1 शॉट होती. 34 धावा फलकावरती आहेत. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज निकेत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावसंख्या फलकावरती 34. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकामधील आणि तो शेवटचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा बॉल या ठिकाणी असेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 35. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 35. स्लॉग ओव्हरला सुरुवात या ठिकाणी झाली. पहिलाच बॉल ऑफ साईडला क्रॅकिंग स्ट्रोक येतोय. 2 धावा त्या ठिकाणी येतील आणि 37 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. दीपेश आहेत गोलंदाजी मार्कवरती. स्लॉग ओव्हरची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती टाकली गेली. स्लॉग ओव्हरचा भार त्यांच्या खांद्यावरती दिलाय. एक धाव येईल या चेंडूवरती. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. धावसंख्या फलकावरती लागली जाते 38 रन स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. इथून फटका जरूर फसला होता. शॉटला कोणी खेळाडू नव्हता. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. अजूनही इथून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल समोर फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी खेळली गेले. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झाले. 2 धावांचा कॉल आहे आणि इथून विकेट गमवावा लागणार आहे. दुसऱ्या धावावरती विकेट या ठिकाणी जातोय. मनीष म्हात्रे यांच्याकडून कॅश प्राईज आपण पाहतोय. फलंदाज इथून पहिल्याच बॉलवरती षटकार या ठिकाणी आलाय नैनेश यांच्या बॅटमधून. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 46 रन स्कोर करते लागले गेल्यात. पुनश्च एकदा बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी येत आहेत. 2 बॉलवरती 2 षटकार. डीजेला 2 मिनिटं थांबवतोय. थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 52च्या घरामध्ये आणि 53 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 53 टू विन असेल. एक आजच्या दिवसामधील उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय. 53 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले. एक छोटासा ब्रेक घेऊयात. जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. आर्या आणि शार्दूल. स्ट्रायकरवरती शार्दूल आणि नॉन स्ट्रायकरवरती आर्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटी दादांचे सुपुत्र अर्थातच आर्य. मागच्या मॅचमध्ये काय परफॉर्मन्स दाखवला होता आर्य यांनी. फक्त 2 मिनिटं सामना थांबवायचा. 2 मिनिटं फक्त सामना थांबवा. बॉल पाहिजे बॉल. फक्त 2 मिनिटं सामना थांबवा. जे इक्वेशन आहे कॅल्क्युलेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो आम्ही. ती नेली ना मयूर बॉलर अंश. अंश त्यांना जिंकायचं आहे द्वितला. द्वित द्वित डॉडजर्स संघाला इथून काही करून जिंकावंच लागणार आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. जिंकणे इथून अनिवार्य असेल. जर तुम्हाला अंतिम 4 मध्ये प्रवेश करायचा असेल तर जिंकणं अनिवार्य असेल. पहिलाच बॉल फुल टॉस. या चेंडूवरती 2 धावा जरूर मिळत आहेत. 2 धावा येतात या चेंडूवरती. दोन धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिला चेंडू फुल टॉस होता. शार्दूलला आपण पाहतो एक ॲबिलिटी प्लेअर आहे. इथून समोर खेळण्याचा मनसुबा स्वतः गोलंदाज झेलकडे येत आहेत. यस टेकन. कॉटन बॉलची संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मयूर 3ऱ्या क्रमांकावरती मयूर मैदानामध्ये दाखल झालेत. दोन बॉलचं केल्या ठिकाणी झालंय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 2. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत हाताळली गेली गोलंदाजच्या माध्यमातून. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती येतोय. ऑफसाईडला ठिकाणी स्टेअर केले गेले. एकच धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या फलकावरती 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 53 धावांचा पाठलाग करायचं एक मोठं चॅलेंज समोर आपल्याला पाहायला मिळते 4 षटकांमध्ये. 3 बॉल फेकून झाले. 4था बॉल. इथून समोर फटका पाहायला मिळतो. शतशक्यता आहेत आणि कुठली चुकी करणार नाही आहेत. दुसरा धक्का. बॉल पाहिजे खाली. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिलीप येत आहेत. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिल्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दीपेश आहे का दिलीप आहे? शटडाऊन पूल या ठिकाणी केला गेलाय. इकडं झोनमध्ये जातो. एकच धाव ह्या चेंडूवरती मिळेल.
खेळाडूंनी जाऊ नका, आमचे स्वयंसेवक आहेत ते चेंडूला या ठिकाणी घेऊन येतील. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकामधील. ड्राईव्ह या ठिकाणी केला जातो, या डिक्लेअर झोनमध्ये जाईल चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 48 धावांची आवश्यकता. चला घाई करा, कारण अजूनही आपल्याला 2 सेमीफायनल आणि 1 फायनल खेळवायची आहे. अजूनही 3 सामने आपल्याला इथून खेळवायचे आहेत. प्लीज घाई करा. रेड रायनोज स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवरती रमेशला पण पाहतोय. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. अठरा चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय. कुठली धाव या चेंडूवरती येणार नाहीये. इट्स डॉट बॉल. निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. इथून स्लॉट मध्ये बॉल होता, पार्किंग प्लॉट मध्ये त्याला पाठवलाय. कदाचित सामन्याचं समीकरण बदलणारा षटकार. दोन चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11च्या घरामध्ये. 42 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. यस टेकन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज हार्दिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज आहे. पुढचा बॉल कटरचा वापर या ठिकाणी केला होता. बॉलवर बॅकट्री या ठिकाणी दाखवला होता. रुपेश गुडे यांच्याकडून चिरंजित गुडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज हार्दिकसाठी आपण पाहतोय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेला. धावसंख्या फलकावर 13च्या घरामध्ये 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 40 धावांची आवश्यकता आहे. 12-40चं समीकरण.
निकेत. बॉलिंग ट्रॅकवरती निकेत येत आहेत. पहिलाच बॉल या ठिकाणी पुल करत असताना एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकरी होतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. चला आमचे स्वयंसेवक आहेत ते चेंडू तुमच्यापर्यंत पोहोचवतील. मॅच कंटिन्यू ठेवा. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. यस टेकन. अजून एक विकेट. नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. न्यू बॅटर मनोज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. इथून स्ट्रोक जरूर खेळला गेलाय. एकच धाव मिळाली आहे चेंडूवरती. प्रशांत स्ट्रायकरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पिंट्यादा एकच धाव ह्या चेंडूवरती मिळेल. 4 बॉलचं केल्या ठिकाणी झालंय. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता. 8-37चं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळते. इथून सरळ बॅटचा वापर या ठिकाणी केलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. यस टेकन. गुड कॅच. थँक्यू डीजे. हा विकेट आला त्यासाठी 501 रुपयांचं कॅश प्राईज. राखी चौधरी मॅडम यांच्याकडून. बॅट्समन कोण गेलाय? चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. षटक या ठिकाणी समाप्त झाले. तर शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 37 धावांची आवश्यकता. नाही म्हणजे पहिल्या नंबरवर आहेत ना 2 टीम त्यांची लावायला सांगितलं. 2 पॅनल आहेत ना. 2 पॅनल काय चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 37ची गरज आहे. नेक्स्ट मॅच त्याची अनाऊन्समेंट आम्ही इथून करू. व्हॉट अ कॅच. काय झेल त्या ठिकाणी टिपलाय. नवीन फलंदाज भैरू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 4 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. 4-37चं समीकरण. पुढचा बॉल. विजयापासून 3 पावलं दूर या ठिकाणी आपण पाहू शकतायत ज्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवलाय. 3 बॉलचं खेळ बाकी आहे इथून. आणि सरळ आपण पाहू शकतायत ज्या प्रकारे गोलंदाजी होते मैदानामध्ये बॉलिंग काय टीम कडून 53 धावांचा एक डोंगर या ठिकाणी उभारला गेलाय. आदरणीय राखी चौधरी मॅडम यांच्या मदतून रेड रायनोज टीमसाठी 1 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी आलंय. आणि परफॉर्मन्स ज्या प्रकारे दाखवलाय प्रत्येकावरती या ठिकाणी अधिराज्य गाजवलं या टीमने. कॅच या ठिकाणी ड्रॉप होतोय शेवटच्या बॉलवरती. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम
रेड रायनोज आपलं अभिनंदन. जाऊयात आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.